श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि कसे आहेत सगळं? मस्त मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत. तर आज मी तुम्हाला जास्त उशीर न करता आजचा टॉपिक सांगते. आज मी ना तुमच्यासोबत बाळाचं दुपारनंतरचं म्हणजे आंघोळ घालून झोपी लावल्यानंतरचं रुटीन शेअर करणार आहे. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. तर पिल्लू मस्त आता झोपेतून उठलेलं आहे आणि आई दिसल्यावरती आमच्या चेहऱ्यावरती अशी काही गोड स्माईल येते. आणि आता ही सगळे नाटकं नखरे चालू आहेत. आई मला झोळीच्या बाहेर काढ आणि मला उचलून घे, तू माझ्यासोबत मस्ती कर, मला आहे ना बाहेर काढ, मला याच्यात नाही थांबायचं. बघा हे तोंड वाकडं तिकडं. अयो कसं होतं यो, मला बाहेर नाही काढलं तर लई लाग येतो बाबा मला. तर अशी काही मस्ती चालू होते आमच्या दोघांची. त्यानंतर त्याला मस्त खाली काढलं. त्यानंतर त्याचा आवरायला घेतलं. तर आवरायच्या आधी आमच्या दोघांना आहे ना खूप महत्त्वाचं डिस्कस करायचं असतं. ते म्हणजे आई मला आधी उचलून घे. मी म्हणते नाही बाबू, आधी आता आपल्याला गन पावडर करायचा, मेकअप करायची. तो म्हणतो नाही आई मला उचलून घे. तर आमच्या दोघांची अशी काही मस्ती चालूच असते. मला ना खरं सांगते खूप छान वाटतं. आधी ना असं वाटायचं मी एकटी कशी करील, काय करील, मला कोण करू लागेल, माझ्याने होईल का बाळाला सांभाळणं. पण हो, आता मीच करू शकते. माझ्याशिवाय दुसरं त्याची इतकी काळजी कोणीच घेऊ शकत नाही हे मला वाटतं. आणि हे माझ्यासारख्या प्रत्येक आईला वाटतं. तर इथं हा माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे त्याला कपडे घालणं. आणि ना सध्या थंडी असल्यामुळे ना त्याला फुल बाह्याचे म्हणजे टी शर्ट वगैरे घालावं लागतात. आणि खूप प्रॉब्लेम होतो मला ही टी शर्ट घालायला त्याला, कारण की ना पटकन हातवरती येत नाही. आणि आमच्या पिल्लूला तर अजिबात दम निघत नाही. हे बघा इथं रडणं कडणं सुरू झालं आमचं लगेच. आणि आम्हाला थोडं काही आवडलं नाही का आम्हाला लगेच पळायचं असतं खेळायला. तर इथं आमचे देव बाप्पा काही धोक्यातच आहे. आता आमच्या स्वामी बाबांना कसं झालं तरी शोधून काढायचंच. मी बघा किती इकडून टेबल लावलाय, पलीकडून त्याची सायकल लावली तरी पण याला तेच लागतं. त्यानंतर मी एडिटिंग करायला बसले होते तेव्हा तिथं पण गेला. नंतर मी त्याच्यासाठी शिरा बनवायला घेतला. मी शिऱ्याची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करते. काही नाही, थोडंसं तूप टाकलं त्यात, एकदम लालसर असा, जास्त पण नाही, लालसर असा रवा भाजून घेतला. त्यानंतर आहे ना मी विसरले होते काजू बदामची पावडर, मखाण्याची पावडर करायला. कंटिन्यू करून ठेवत असते मी, पण आता आहे ना संपली होती, त्यामुळं गावाला गेलो होते तेव्हा संपली. त्याच्यानंतर परत केलीच नाही. त्यामुळे मी आता ह्या घाईच्या कामाला आहे ना ते किसून वगैरे आहे ना त्या शिऱ्यामध्ये ॲड केले. आणि खूप स्मूथ होतात. थोडे किसले आणि त्यानंतर बारीक केलं ना ते पावडर होऊन जाते. आणि हे बघा तोपर्यंत वरती शिरा बनतोय, तर ह्या साहेबांना काही दम निघत नाही. यांचं असं काही चालू होतं इकडं, मम्माला एक ना एक काम वाढवून ठेवायचंच असतं याला. तर आहे ना चला जाऊ दे, हे दिवस काय थोडेचे, नंतर कोण करणारे पसारा आणि कोण आईला वैताग देणारे नाही का. मी त्याला म्हणायचे फटका देऊ का, फटका बघा कसं बघत होता माझ्याकडं, फटका देऊ का, लई समजतं बरं का तेवढं आम्हाला. त्यानंतर म्हटलं चला याला आहे ना शिरा वगैरे खाऊन घालू, म्हणजे हा जरा पोटात भर पडली ना साहेबांच्या, म्हणजे साहेब जरा खेळतील तोपर्यंत मी राहिलेले बाकीचे काम आवरून घेईन. त्याच्यानंतर आहे ना त्याचा शिरा मी थंड व्हायला ठेवला. आणि इथं खिडकीतून एकदम जास्त हवा येते त्यामुळे इथं लगेच थंड होतो शिरा. जवळजवळ 4 वाजले होते नाही का. 1-1.5 तास आमचा उठल्यावरती असाच जातो. आणि साहेब आहे ना भूक लागली होती, ओरडत पण होती. त्यानंतर त्याला आम्हाला जर खाऊ खायचं असं ना, आमची ही एकदम फिक्स जागा आहे बरं का ती, म्हणजे गॅलरीमध्ये गाड्या भूर बघत बघत खायचं. त्यानंतर संध्याकाळी बाबा आल्यावरती आम्हाला काही आईची जास्त गरज पडत नाही, त्यामुळे बाबासोबत बसून यांचं विठ्ठल विठ्ठल जय बाप्पा करत चाललं होतं. बाबांनी टाळा आणल्यामुळं आता काही टाळ्याला आणि टाळ करायला काही सुट्टी नाही, त्यामुळे ह्या दोघांचं तर चालूच असते. आणि त्याला आहे ना खूप मस्ती येते बरं का बाबा